आमचं फंक्शन आहे इव्हनिंगला 6 वाजता. तर मी तुम्हाला दाखवते आमची तयारी काय आहे. आपल्या नावाचं ओटी रुमाल आपण घेतो. सो हे असं आहे. जानेवारीपासून तयारी चालू होती. आता माझा मेकअप स्टार्ट झालेला आहे. त्याच्यावर छान असं वर्क केलेलं आहे. आम्ही ॲज काही ट्विनिंगचा विचार नव्हता केला. हा आहे त्याचा कुर्ता. सो हे माझं ब्लाऊज आहे. ते छोटंसं असं बेबी काढलं आहे. हे आहे पॉकेट स्क्वेअर. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते माझी साडी. आणि मी हे फक्त 90 रुपीजमध्ये बनवलं आहे. रेडीच होते. वाजलेत 5:30. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. हा व्लॉग आहे बेबी शॉवरचा व्लॉग. सो मी जस्ट आता खाली आली आहे म्हणून मी अशी दिसते. खाली मी वॉक करायला आली आहे. सो फायनली आमची तयारी झालेली आहे अँड इव्हनिंगला आहे आमचं फंक्शन. एवढ्या दिवसापासून तयारी चालू होती, काय सांगू. आय थिंक जानेवारीपासून तयारी चालू होती. भलेही आपण एवढं काय करत नाही, पण डोक्यात काही ना काही चालू असते की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. थोडं रिसर्च वगैरे चालूच होती. तर फायनली आज तो दिवस आलेला आहे, जी पण आम्ही एवढी तयारी केलेली आहे आजच्या दिवसासाठीच. सो खूप जास्त एक्सायटेड आहे अँड व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आमचं फंक्शन कसं होतं, आम्ही काय काय करतो अँड तुम्ही तयारी तर बघितलीच असेल आम्ही किती तयारी केली, काय केलं आहे. तर आता मी थोडंसं वॉक करते अँड त्याच्यानंतर वरती जाणार आहे. नाश्ता वगैरे करू. दुपारी मला रेडी व्हायचं आहे कारण आमचं फंक्शन आहे इव्हनिंगला 6 वाजता. तर आम्हाला थोडंसं लवकर रेडी व्हायचं आहे कारण फोटोशूट वगैरे पण करायचं आहे. तर वरती जाऊन मी तुम्हाला माझे कपडे पण दाखवते की मी काय साडी घेतली आहे, काय काय, बिकॉज नंतर मला दाखवायला नाही भेटणार. सो आताच मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवते. सो स्टे ट्यून. ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा. A few moments later. आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये. आम्ही विचार केलेला रेडी झाल्यावर येऊ, पण खूप जास्त गडबड असेल. ती मेकअप वगैरेमध्ये टाईम जातो. तर जर लेट झाला तर आम्हाला येता नाही येणार, खूप घाई असेल. म्हणून म्हटलं आता जरा वेळ आहे तर मंदिरात जाऊन येऊया. तर इथे साईबाबाचं मंदिर आहे आमच्या घराजवळ. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर पाया पडून मग जाऊ घरी. आणि मला खूप जास्त झोप येते, काय माहिती का. रात्री माझी झोप नाही झाली आहे. सो जस्ट आम्ही मंदिरात जाऊन आलो. मी तुम्हाला दाखवते आमची तयारी काय आहे. मागे पूर्ण पसारा आहे तर प्लीज इग्नोर करा कारण आज आमचं फंक्शन येतं, हे सगळं असणारच आहे. खूप सामान पडलं इकडे. तर तुम्हाला माझे कपडे दाखवते, प्रतीकचे कपडे दाखवते. आणि एक स्पेशल गोष्ट तुम्ही बघितलं असेल, आता ओटी भरण आहे तर ओटी रुमाल तर असतोच. तर मी ना इन्स्टाला बघितलेलं व्हिडिओज अँड रील्स बघितलेलं की आता कस्टमाइज आपल्या नावाचं ओटी रुमाल आपण घेतो. सो हे असं आहे. याच्यामध्ये तुम्हाला उलटं दिसतंय का सरळ दिसतंय माहिती नाही, कारण मला आता असं उलटं दिसतंय हे. सो हे असं आहे इथे. आणि हे आम्ही स्वतः बनवलेलं आहे, म्हणजे मी, मम्मी आणि कांचन आम्ही तिघांनी मिळून हा रुमाल बनवलेला आहे. ही जी डिझाईन आहे, हे डिझाईन सगळं मीच केलं आहे. कारण आहे ना ऑनलाईन एवढं काही प्रॉपर डिझाईनचं असं काही भेटत नव्हतं मला. तर मी थोडंसं इन्स्पिरेशन घेतलं पिंटरेस्टवरून काय काय काढू शकतो. तर इथे छोटंसं असं बेबी काढलं आहे, यू कॅन सी. अँड इथे खाली लिहिले स्वातीचे ओटी भरण, स्वातीचं ओटी भरण. आणि इथे असे पावलं काढलेत. हे दिसतंय थोडंसं, पण याला करायला खूप मेहनत गेली आहे, खूप वेळ गेला आहे. हे सगळं हाताने केलं आहे, हँडवर्क आहे, हे पण हँडवर्क आहे. सो हे करायला भरपूर वेळ लागला आहे. आणि ही साईडने अशी लेस लावली आहे आणि खाली हे असं सेंटरला लावलं आहे फक्त, कारण माझी जे ब्लाऊजची लेस होती ना, माझ्या ब्लाऊजला अशीच लेस आहे तर ती उरलेली. तर म्हटलं आता काय करणार एवढूशा लेसचं. सो आम्ही हे असं केलं आहे. तर जेव्हा पण बायका माझी ओटी भरतील तर हे मी मांडीवर ठेवणार आणि मग आम्ही अशी ओटी भरू. सो हे छान आहे, कस्टमाइज आहे. तुम्ही पण हे कस्टमाइज करू शकता. आणि मी हे फक्त 90 रुपीजमध्ये बनवलं आहे. तुम्हाला खरंच विश्वास नाही होणार. हा जो रुमाल आहे आय गेस 30-40चा होता. लेस पण मला वाटतं 10-20 रुपीजची होती. आणि हे सगळं डिझाईन तर काय हे धाग्याने केलेलं आहे. हे सगळं घरी होतं अवेलेबल. ही पण लेस अवेलेबल होती. हे पण आम्ही घेतलं. हे आय गेस 20 का 30 रुपीजचं एक पॅकेट भेटतं, त्याच्यात भरपूर मण्या भेटतात. सो हे असं केलेलं आहे. कसं आहे सो मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. जर तुम्ही विचार करत असाल की प्रतीक कुठे आहे, तर तो माझी जी फ्लावर ज्वेलरी आहे ते घ्यायला गेला आहे. त्याला पण बरीच बाहेरची कामं आहेत. सो तो तिकडे गेलेला आहे. मोस्टली तो तुम्हाला इव्हनिंगलाच भेटेल जेव्हा आम्ही रेडी वगैरे होऊन बाहेर निघू तेव्हा. कारण
भरपूर बाहेरची कामं आहेत, सो ती पण करावी लागतात. तर माझी ज्वेलरी येणार आहे, फ्लावर ज्वेलरी. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते माझी साडी, जे मी इव्हनिंगला फंक्शनला घालणार आहे. सो हे मी कल्याणवरून घेतलेले आणि तुम्ही जर तो व्लॉग बघितला असेल तर आम्ही खूप फिरलेलो साडीसाठी. मला जशी पाहिजे तशी साडी भेटतच नव्हती. तुम्ही तो व्लॉग बघा, त्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. सो ही मी घेतली आहे मयुरीमधून, कल्याणला आहे, शिवाजी चौकामध्ये हे शॉप आहे. सो तिथून ही साडी घेतली आहे अँड दिस इज हाव इट लुक्स. थोडीशी अशी गोल्डन ब्राउनिश आणि थोडासा असा पिंक शेड आहे याच्यामध्ये. अँड हे असं वर्क आहे याच्यावर. ॲक्च्युली ही ट्रेडिशनल प्लस वेस्टर्न साडी आहे, म्हणजे वेस्टर्न याच्यावर पॅटर्न आहे आणि ट्रेडिशनल आहे. मी खूप कन्फ्यूज होती की मी वेस्टर्न साडी घेऊ का, आता कसं मोस्टली थोडेसे हलक्या वेस्टर्न साड्या घालतात. मी तेच कन्फ्यूज होती की मी काय घेऊ, पण मला ही साडी भेटली ज्याच्यामध्ये ट्रेडिशनल टच पण आहे आणि वेस्टर्न पण आहे. आणि सो असं सगळं वर्क केलेलं आहे याच्यामध्ये. तर हे अशी दिसते. जेव्हा मी हे तिथे वेअर करून बघितलेलं शॉपमध्ये तर मला खूप छान वाटलेलं. मला वजन वगैरे काही फील नाही झालं. बट जेव्हा आता ही पूर्ण पॉलिशिंग करून घरी आली ना, तर मला सगळे हेच बोलतात की खूप हेवी आहे, वजन आहे. सो मला पण थोडंसं वजन वाटतं आहे. बट ठीक आहे, थोडा वेळ घालायचं, 3-4 तास. तर सो ठीक आहे. पूर्ण लुक आता मी ओपन नाही करत. पूर्ण लुक तुम्ही बघा फंक्शनमध्ये, फंक्शनचे व्हिडिओज ते येणार. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हा फुल लुक दिसेल. सो हे आहे माझी साडी. ब्लाऊजने जास्त काय वर्क नाही केलं आहे ब्लाऊजवर, सिम्पलच ठेवलं आहे. कारण मला ते आई बाबा किंवा आता कस्टमाइज करतात ना, पावलं वगैरे काय काय बनवतात. सो मला तसं काही नव्हतं पाहिजे, कारण ते परत यूज नाही होणार. सो मला असं पाहिजे होतं ब्लाऊज की जे मी काही फंक्शन असेल तर तिथे पण मी वापरू शकते. सो हे माझं ब्लाऊज आहे. दिस इज हाव इट लुक्स. त्याच्यावर आहे ना ऑलरेडी काम केलेलं होतं. मी विचार केलेला की आरी वर्क जे आपण करतो तसं करून घे. बट जेव्हा मी याचा ब्लाऊज पीस बघितलं त्याच्यावर ऑलरेडी सगळं वर्क केलेलंच होतं. तर मग ह्याच्यावर मी काही असं काम केलेलं नाही आहे. सिम्पल आहे. फक्त इथे हाताला मी थोडंसं काहीतरी करायचं म्हणून लेस लावली आहे. अँड असं दोन्ही हाताला आणि जस्ट पाठीला एक अशी लेस लावलेली आहे. अँड हे असं आहे. सिम्पल आहे, जे मी नंतर पण वापरू शकते. जर कोणाचं फंक्शन असेल, लग्न वगैरे काही असेल तर तेव्हा मी ते वापरू शकते. आता मी तुम्हाला दाखवते प्रतीकचे कपडे. तो हे आहे जॅकेट प्रतीकचं, जे आम्ही सिलेक्ट केलं. तुम्ही बघितलं असेल व्लॉगमध्ये, जे आमचा शॉपिंगचा व्लॉग होता तेव्हा आम्हाला हा फॅब्रिक खूप जास्त आवडलेला प्रतीकला आणि मला, म्हणजे आम्हाला बघता क्षणी हे आवडलेलं आणि खूप लवकर त्याचे कपडे फायनल झाले. तर हे असं आहे. त्याच्यावर छान असं वर्क केलेलं आहे. मागे खाली हे असं वर्क आहे. खूप सिम्पल, सोबर आणि रिच लुक आहे आणि खूप छान वाटतं आहे. पिंक शेड आहे, थोडेसे असे चमकीचे जे ग्लिटरवाले असं असतं ना ते आहे आणि व्हाईटमध्ये आहे. तर याच्या आतमध्ये पण तो व्हाईट कुर्ता आणि पॅन्ट घालणार आहे. प्लस माझ्या साडीचा कपडा उरलेला, म्हणजे ब्लाऊजचा कपडा उरलेला, तर त्याचं मी हे बनवून घेतलेलं आहे. हे आहे पॉकेट स्क्वेअर, जे खिशामध्ये आपण ठेवतो. सो उरलेला तर मी असंच विचार केला की काय करू, याचं कपडा उरलाच आहे. तर मग मम्मीनीच मला हे करून दिलं, पॉकेट स्क्वेअर बनवून दिला. सो जर याला इथे मध्ये मोर आहे तर याला असं मी फोल्ड करून पण ठेवू शकते, जसं ठेवायचं असेल तर. असंच काहीतरी याला फोल्ड करतात, मला एक्झॅक्टली नाही माहिती. सो हे जे असं फोल्ड केलं तर हे खिशामध्ये असं तो त्याच्या ठेवू शकतो. सो माझ्या साडीचं जो थोडासा काय बोलतात त्याला, थोडंसं जे माझ्या साडीचा पण लुक थोडासा त्याला इकडे येईल. थोडंसं असं काय बोलतात ट्विनिंग केल्यासारखं वाटेल. आम्ही ॲज सच काही ट्विनिंगचा विचार नव्हता केला की ट्विनिंग करायचं, कारण शॉपिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझे कपडे भेटतच नव्हते. मग प्रत्येकची शॉपिंग झाली, त्याच्यानंतर माझी साडी झाली आणि बघायला गेलं तर हे सगळं मॅच झालं. तर हे जस्ट मी असंच केलं, बघू जर गेलं तर हे पण आम्ही वापरू. सो तुम्ही हे पण असं कस्टमाइज करू शकता जर थोडंसं तुम्हाला एक टच द्यायचा असेल कपड्यांमध्ये. तर ते हा आहे त्याचा कुर्ता अँड पॅन्ट. प्लेन व्हाईट आम्ही ठेवलं आहे आणि त्याच्यावरती जसं तुम्ही जॅकेट बघितलं ते. सो हे आहे प्रतीकचे कपडे. ज्वेलरी वगैरे आहे. बस हीच आमची तयारी चालली आहे. मी सगळी माझी ज्वेलरी पण इथे काढून ठेवलेली आहे. सो मला गडबड नको व्हायला. आता अराऊंड 1-1:15 झालेत. मला 2:30 वाजता रेडी व्हायला घ्यायचे, कारण हेअर वगैरे करायला वेळ लागतो, मेकअप करायला वेळ लागतो. तर 5 वाजेपर्यंत मला काही करून रेडी व्हायचं. त्याच्यानंतर मला फोटोज काढायचे, आउटडोर शूट करायचे. सो बरीच कामं आहेत. तर हे होते आमचे कपडे. कसे वाटले कमेंट करून सांगा. म्हणजे प्रॉपर लुक तर तुम्हाला इव्हनिंगलाच बघायला भेटेल. सो स्टे ट्यून आणि व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि हे जे आहे मागे तुम्ही व्हाईटमध्ये बघतात, हे आमचे फोटोज आहेत
जे प्रिंट करून आम्ही ठेवलेले आहेत. सो ते पण आता मी नाही दाखवत बिकॉज खूप आतमध्ये आणि इथे खूप पसार आहे. तर ते तुम्हाला आम्ही जेव्हा हॉलमध्ये पोहोचू तेव्हा मी तुम्हाला तेही दाखवेल. ऑलरेडी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, बट जर नसेल बघितलं तर मग इव्हनिंगच्या फंक्शनमध्ये तुम्ही बघा. आता मला जेवायचे, जेवून मग मी आरामात रेडी होणार. मी थोडा विचार करते आराम करू, अदरवाईज मला खूप असं टायर्ड फील नको व्हायला. अँड यू गाईज कॅन सी पिंपल. आज फंक्शन आहे आणि 2 दिवसाआधीपासून हा पिंपल येऊन बसला आहे. पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मला एकही पिंपल नाही आला. अँड आता तुम्ही बघा एवढा मोठा पिंपल आला. तरी मी भरपूर ट्राय केलं काय काय लावून याला घालवायचं, बट काही जात नाही आहे. बट ठीक आहे, काही नाही करू शकत याचं. सो चला स्टे ट्यून आणि व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. हॅलो. सो आता माझा मेकअप स्टार्ट झालेला आहे. थोडासा जस्ट केला आहे, आय मेकअप झाला आहे, बाकी अजून करायचं आहे. तर मागे खूप पसार आहे, ते प्लीज इग्नोर करा. तर असा दिसतो आहे, अजून बरंच बाकी आहे. आता जस्ट स्टार्टिंग आहे ही, तर म्हटलं एक अपडेट देऊया. आता वाजलं तर अराऊंड 3:30. तर मला आय थिंक अजून 1 तास लागेल बिकॉज हेअर करायचे, साडी ड्रेपिंग करायची, बऱ्याच गोष्टी आहे करायला. स्वाती रेडीच होते, वाजलेत 5:30 आणि ही अजून रेडी होते. आणि हिच्यामुळे लेट झालंय सगळं. तिला सांगितलेलं 12:30 वाजता तू चालू कर किंवा 1 वाजता चालू कर, 2 वाजता कर, 2:30 वाजता कर, पण 4:30ला रेडी राहा. तरी पण 5:15 झाले तरी ही बघा अजून 6चा इव्हेंट आहे तो कोण 6चा. अरे 6चा इव्हेंट आपलं ठरलं काय होतं, 4:30ला पोहोचायचं. चिपकत नाहीये. अरे ज्वेलरी पण आहे ना अशी निघायला लागली आहे ना की मला असं काय सुचतच नाहीये. आता हिला ब्लॉग करायला टाइम नाही तर मला ब्लॉग करायला लावते. तेवढं तू करू शकतो. हो ना, गाडी सो चालू. आम्ही रेडी झालोय. दिस इज हाव आय लुक. कशी दिसते मला सांगा. छान दिसते. छान दिसते. प्रतीकचं तुझं पण दाखव जरा. अँड दिस इज माय लुक. So this is how we look. मी जरा ना घाईमध्ये मला हे सगळं करायचंय. एकदा तिथे पोहोचून मग मी प्रॉपर ब्लॉग करते. सगळे पोहोचलेत ऑलरेडी. फोटोग्राफर पोहोचलाय, अक्कान ते पोहोचले, पूजाताई तर कधीच पोहोचले, 4:30लाच पोहोचले ती. आणि आपणच लेट आहे. सो आम्ही आता जातो पटापट. 10 मिनिट्स जायचंय, फोटो काढायचे, देन परत एंट्रीसाठी आम्हाला 6 वाजता रेडी राहायचंय. कारण इव्हेंट आम्हाला 6 वाजताच चालू करायचंय. कॉज काय असतं ते दिसतच नाही दिवाळीच्या अगोदर. दिवाळी बोलतोय, दिवाळी नाही, इव्हनिंगच्या अगोदर. इव्हनिंगला काय बोलतो आपण, संध्याकाळच्या अगोदर. हां, त्यात कन्फ्युजन झालं थोडंसं. संध्याकाळच्या अगोदर आम्हाला काय करायचं, ओटी भरण चालू करायचं. ठीक आहे, होईल रे. एवढी काय घाई नाही. आपण लवकरच निघालोय तसं बघायला गेलो तर. माझी गाडी खराब झाली, मी गाडी नीट केली, मेकॅनिककडे गेलो, नंतर हे सामान आणायला गेलो, सगळं केलं, नंतर येऊन रेडी झालो आणि तरी अजून रेडीच होते आणि अजून झालीच नाही. सो ठीक आहे नंतर करूया. ऑल ब्लेम गोज टू स्वाती. तू कसा ब्लॉग करतोय, तू दिसत पण नाही अर्धा. ठीक आहे ना, लोकांना भावना पोहोचल्या. ओके, सो मी भेटूया थोड्या वेळानंतर.